इथे फ्लॅट लोडिंग करण्यासाठी ज्या लाईन मारल्या आहेत त्याच्यावरती खालच्या लाईनवरती खाली एक टाका आणि त्याच्या एक खाली टाका, आणि समोरची जी वरची लाईन आहे त्याच्यावरती एक टाका आणि समोर एक टाका. खालच्या लाईनवर खाली एक टाका, त्याच्या खाली एक, समोरच्या लाईनवरती वरती एक टाका आणि त्याच्या समोर एक. जेव्हा उभी लाईन कंप्लीट होईल तेव्हा जी खालची लाईन आहे त्याच्यावरती खाली एक टाका घेऊन पूर्ण लाईनवरती एक टाका घ्यायचा, आणि समोरची जी आडवी लाईन आहे त्यावरती वरती एक टाका आणि त्याच्यासमोर टाका. खालच्या लाईनवर थोडा अंतर सोडून, लाईनला अंतर सोडून तिथे एक टाका आणि खालच्या साईडला एक टाका. अशा पद्धतीने तुम्ही ही फ्लॅट लोडिंग करून घेऊ शकता. ही फ्लॅट लोडिंग तुम्ही जर एम्बोस्ड पद्धतीने केली तर अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसेल. या लोडिंगचा वापर तुम्ही नेक बॉर्डर किंवा स्लीव्ज बॉर्डरसाठी करू शकता. सिल्क थ्रेडची ही फ्लॅट लोडिंग ब्लाऊजला खूप अट्रॅक्टिव्ह असे लुक देते. सिल्क थ्रेड हँडल करताना फक्त खेचाताण जास्त न करता ही फ्लॅट लोडिंग जर तुम्ही केली तर ही लोडिंग खूप सुंदर दिसू शकते. यामध्ये तुम्ही कोणत्याही कलरचे सिल्क थ्रेड वापरू शकता. हे टाके जवळजवळ येतील याची काळजी घ्या. आणि याला जर तुम्ही सिल्क थ्रेडने, शुगर बीड्सने किंवा बाकी कोणत्याही मटेरियलने जर बॉर्डर बनवली तर हे टाके अधिकच अट्रॅक्टिव्ह आणि खुलून दिसतील. तर इथे मी पिंक कलरच्या सिल्क थ्रेडने याला बॉर्डर बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे की हे टाके अधिकच छान दिसत आहेत. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.